पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 88वा. अभिवाचक जयंत ठोंबरे. जंजिरा. जंजिऱ्याचा किल्ला काही महाराजांच्या डोळ्यापुढून हलत नव्हता. जंजिऱ्यावर पुन्हा एकदा एल्गार करण्याचा महाराजांनी मनसुबा केला. तत्पूर्वी एका थोर सिद्ध पुरुषाच्या दर्शनासाठी महाराज गेले. केळशी येथे बाबा याकूत नावाचे थोर अवलिये राहत होते. अल्लाच्या चिंतना वाचून त्यांना दुसरे आकर्षण नव्हते. अमीर व फकीर त्यांना सारखेच वाटत. सच्चे परवरदिगार रहमदिल होते ते. खुदाचे सच्चे खिदमतगार होते ते. महाराज त्यांच्या दर्शनास केळशीस आले आणि त्यांचे दर्शन घेऊन जंजिऱ्याच्या मुकाबल्यास त्यांनी हात घातला. जंजिऱ्यावरील मोहीम पुन्हा महाराजांनी जारी केली. मोरोपंत रामनगरची मोहीम फत्ते करून परत आलेले होते. गेली 20 वर्षे सतत जंजिऱ्याच्या सिद्धीशी आणि किल्ल्याशी झटापट करूनही यश येत नव्हतं. आता मात्र मोरोपंतांनी ही मोहीम शिरावर घेतली. 10,000 फौज घेऊन प्रधानपंत रायगडावरून निघाले. दंडा राजपुरी जिंकल्याशिवाय रायगडावर येणार नाही अशी प्रतिज्ञा प्रधानपंतांनी केली. फौजांसह पंत जंजिऱ्यासमोर किनाऱ्यावर आले. हल्ले चढवण्याची तयारी सुरू झाली. सभोवारची झाडी तोडून सोयीच्या जागा तयार करण्यात आल्या. मचव्यांवर आडोशासाठी तट्टे बांधण्यात आले. त्यांच्या आडून तोफांचा मारा करून जंजिऱ्याचा तट उडवण्याचा बेत पंतांनी आखला होता. यावेळी सिद्धी कासम हा सुरतेहून जंजिऱ्याकडे आरमारासह येण्यास निघालेला होता. जंजिऱ्यावर मराठ्यांच्या तोफा बंदुका पुन्हा कडाडू लागल्या. तो काळ होता 1676 ऑगस्ट. होड्या आणि मचव्यांवर बांधलेल्या तोफांचा गराडा जंजिऱ्याला पडला. जंजिऱ्याचा तट अजस्त्र होता. तटापर्यंत पोहोचणं अशक्य होतं. मग तटाला सुरुंग लावण्याची किंवा वर चढून जाण्याची गोष्टच कशाला. तोफांच्या गोळ्यांचाही परिणाम होत नव्हता. उगीच 4 माशा घोंगावत असल्याचा आणि अंगावर बसत उडत असल्याचा भास त्या रुंदाड तटांना होत होता. मोरोपंत सर्वांगी शिकस्त करीत होते आणि नव्या मनसुब्यांचा विचारही करीत होते. आणि प्रधानपंतांच्या डोईत एक मोठा धाडसी मनसुबा उगवला. या जंजिऱ्याला शिड्या लावून वर चढावे आणि सिद्धीला कापून काढावा. मनसुबा बेश होता. अहो, पण तटाला शिड्या लावायच्या कशा, लावायच्या कुणी आणि वर चढायचे कुणी? तट केवढा उंच, तटाखाली दर्या, ठाव कुठेही नाही. मग शिड्या उभ्या करायच्या कशा? होड्यात उभ्या करता येतील, पण तटापर्यंत माणसे आणि शिड्या पोहोचायच्याच कशा? जंजिऱ्याचे सिद्धी डोळे वटारून अहोरात्र पहारा घालतायत ना. आणि त्यांच्या तोफा, ती कलाल बांगडी, एका सरबत्तीत साऱ्या होड्या दर्यातळी जातील आहे ठाऊक. पण प्रधानपंतांना असा एक कासवाच्या कौशल्याचा दर्या दिलावर गवसला. त्याने पंतांचा मनसुबा शिरावर घेतला. या धाडसी गड्याचे नाव लाय पाटील कोळी. महाराजांनी आरमाराची थाटणी सुरू केली आणि कोळी, भंडारी, खलाशी वगैरे अस्सल सागरपुत्रांना आपल्या आरमारावर पराक्रम करण्यासाठी हाक घातली. दर्यासारंग, मायनाक भंडारी आणि दौलत खान वगैरे अत्यंत कुशल, शूर आणि निष्ठावंत तांडेलांच्या हाती महाराजांनी आरमाराचा सुभा आणि भगवा झेंडा दिला. आरमार सजले. सिंधुदुर्ग उर्फ शिवलंका दर्यात उभी राहिली. अशाच काळात एक धाडसी जवान कोळी आरमारावर चाकरीसाठी चढला. लाय पाटील. लाय पाटलाची जात सोनकोळ्याची, अष्टागरातील कोळीवाडीचा राहणारा. आरमारी अधिकाऱ्यांनी आदर करून त्याला आरमारावर घेतलं. तेव्हापासून म्हणजे एक तप तो लाटेवर स्वार झाला होता. हे कोळी, आगरी आणि भंडारी लोक अतिशय शूर होते. स्वराज्य निर्माण झाले म्हणून त्यांच्या गुणांचे चीज झाले. नाहीतर बसल्यास ते कुठेतरी मासेमारी करीत, नाहीतर माडाला मडकी लावीत. पंतांना अगदी जसा माणूस हवा होता तसाच मिळाला. लाय पाटलाला पंतांनी बोलावलं आणि त्याचा आदर करून त्याला पुछलं, तुम्ही चाकर छत्रपतींचे, सरकारची चाकरी निकडीची पडली तरी कराल की नाही? हे काय विचारणं झालं प्रधानपंतांचं. पण फारच अवघड मनसुबा काढला असल्यामुळे पंतांनी पुष्णी केली असावी. निकडीची चाकरी कराल की नाही? जी आज्ञा ते प्रमाण, लाय पाटलांनी जवाब दिला. पण प्रधानांची अशी कामगिरी कंची? आणि पंतांनी ती कठीण कामगिरी सांगितली, सविस्तर सांगितली. जंजिऱ्याला शिड्या लावायच्या. अरे बापरे, म्हणजे स्वर्गाला शिड्या लावण्याहूनही अवघड. पंत म्हणाले,
जंजीर याशी चिड्या लावून मात्र घ्याव्या. आम्ही 1200 धारकरी तयार केले आहेत. म्हणजे लाय पाटलानं तटाला शिड्या लावून घ्याव्या. पंतांचे 1200 लोक वर चढून जाऊन पुढचे दिव्य करतील. लाय पाटलानं मुजरा घातला. कल्पना करा केवढं भयंकर धाडस हे. पण लायजी म्हणाला करतो. आणि मध्यरात्र उलटली. लाय पाटील आपल्या साथीदारांसह शिड्या घेऊन निघाला. कसा गेला हे इतिहासाला माहिती नाही, पण बहुधा लहान लहान होड्यातूनच तो अत्यंत कौशल्यानं तटावरच्या पहारेकरांच्या नजरेतही येणार नाही इतक्या सफाईने जंजिराच्या तटापाशी जाऊन पोहोचला असावा. दर्याच्या लाटा तटावर आपटत होत्या. अंधार पसरलेला होता. लाय पाटलानं तटाला शिड्या लावल्या. आता फक्त मोरोपंतांचे 1200 सैनिक येण्याचा अवकाश होता. लाय पाटील अत्यंत आधीरतेनं वाट पाहत होता. तटावरच्या हपशांना या बिलंदर बनावाची यत्किंचितही चाहूल नव्हती. सिद्दी कासिमने अशाच शिड्या लावून पूर्वी दंडा राजपुरी घेतली होती. अगदी तसाच छापा घालून खुद्द जंजिराच घेण्याचा आणि सर्व दुखण्यांचे मूळ उखडून काढण्याचा बेत मोरोपंतांनी केला होता. लाय पाटील शिड्या लावून जंजिऱ्याच्या वळचणीला आपल्या साथीदारांसह उभा होता. मृत्यूचीच वळचण ती. 1 तास गेला, 2 तास गेले. मोरोपंतांचे लोक येण्याची तो वाट पाहत होता आणि पंतांची काहीही चाहूल लागेना. प्रत्येक क्षण लाख मोलाचा होता. काहीच समजेना, कोणीही येईना. वरच्या हपशी गस्तवाल्यांना केव्हा चाहूल लागेल आणि केव्हा फडाफडा गोळ्या सुटू लागतील याचा नेम नव्हता. अशक्य असलेली कामगिरी लायजेने केली होती, पण पंतांचा पत्ता नव्हता. आणखीन 1-2 तास गेले. लायजी निराश झाला. आता कुणीही येत नाही असं त्याला वाटू लागलं. पहाटेची वेळ जवळ येऊ लागली. आता वाट पाहणे वेडेपणाचे होते. आता जर मुकाट्याने शिड्या काढून चटकन आलो, तसं गुपचूप परत गेलो नाही तर आपण हपशांच्या हाती पडून मारले जाऊ असे लायजीला स्पष्ट दिसू लागले. आणि एकदा शिड्यांचा बेत हापशांना उमगला तर तो पुन्हा कधीही यशस्वी होऊ देणार नाही हेही उघड होतं. अखेर लाय पाटील निराश झाला आणि शिड्या काढून घेऊन तो झपाट्यानं आपल्या साथीदारांसह बिनबोभाट परत निघून आला. त्याचे शर्थीचे धाडस आणि एक उत्कृष्ट मोहीम पाण्यात गेली. नेमका काय घोटाळा झाला कोण जाणे, कुणाची चूक होती कोण जाणे. मोहिमेची नेमकी योजना कोणाच्या ध्यानात आली नाही की काय हेही समजत नाही. परंतु सैन्य आणि पंत न आल्यामुळे जंजिऱ्याला जीवदान मिळालं. लाय पाटलाची सारी शर्थ व्यर्थ ठरली. लाय पाटलानं प्रधान पंतांना स्पष्ट म्हटलं, आम्ही शिड्या लावून धारकरी यांची वाट पाहत राहिलो. उजडावयासी आले, प्रभात झाली, तेव्हा निघालो. मोरोपंतांनाही हा डाव हुकलेला पाहून फार वाईट वाटलं. पण पाटलाचे धाडस पाहून त्यांनाही अचंबा वाटला. सर्व दोष मोरोपंतांनी आपल्या शिरी घेतला. जंजिऱ्यातील अन्नधान्य आणि दारुगोळा संपेपर्यंत जंजिरा जेर करण्यासाठी आरमारांच्या तोफांचा वेढा चालू होता. तो तसाच चालू राहिला. पण हे काम किती दिवस चालायचे, किती वाट पाहायची. मोगली आरमाराचा काफिला सिद्धी संबूळच्या हाताखाली होता. संबूळने महाराजांच्या जैतापुरावर हल्ला चढवून तिथे जाळपोळ केली. सुरतेहून सिद्धी कासिमही आरमार आणि 500 हपशांची एक तुकडी घेऊन निघाला होता. जंजिऱ्याला गराडा घातल्याची बातमी समजताच तो त्वरेने जंजिऱ्यास आला. त्यांनी मराठ्यांच्या वेढ्यावर जोरदार हल्ला चढविला. युद्ध जुंपलं, पण अखेर सिद्धीने वेढा मोडून काढला. पूर्वी संबूळनेही हल्ला करून वेढा मोडला होता. याही वेळी वेढा तुटला. सिद्धी संपूळ जैतापूरहून माघारी फिरला आणि जंजिऱ्यास आला. जंजिऱ्याची मोहीम वाया गेली. तरी पण झगडा संपला नाही, तो चालूच राहिला. मोरोपंत रायगडाला परतले. लाय पाटील आणि पद्मदुर्गावरचे शूर अधिकारी सुभानजी मोहिते किल्लेदार, सुभानजी खराडे सरनोबत यांच्यासह पंत महाराजांच्या मुजऱ्यास गेले. पंतांनी वेढ्याची सर्व हकीकत महाराजांना सांगितली. लाय पाटलाच्या धाडसाचे सर्व कौतुक त्यांनी राजश्रींना सांगितले आणि अपयशास आपणच कारण झालो असेही प्रांजळपणे स्वतःहून पंतांनी राजश्रींपुढे कबूल केलं. लाय पाटलाच्या विलक्षण धाडसानं महाराज खुश झाले. त्यांनी पंतांना आज्ञा केली की या बहादराला पालखी द्या. अयशस्वी धाडसाचेही महाराज कौतुक करीत होते. पाटलाला पालखीचा मान देण्याची छत्रपतींची आज्ञा सुटली.
पण नम्रपणे लाय पाटलानं महाराजांना म्हटलं, सेवकास पावली, म्हणजे प्रत्यक्षात एवढा मान मला नको, असं त्याने विनयानं म्हटलं. महाराजांना जास्तच कौतुक वाटलं. त्यांनी आज्ञा केली की लाय पाटलाला एक खास गलबत बांधून द्या आणि त्या गलबताला नाव द्या पालखी. सागरवीरांचा एवढा अचूक सन्मान कधी कोणी केला नव्हता. दर्यावर झुलणारी पालखी लाय पाटलाला छत्रपती साहेबांकडनं इनायत झाली. महाराजांनी त्याला आणखी पुछले, तुमच्या घराला पाटीलकी कोणी दिली? पाटीलकी बादशाही दिली, लाय पाटलानं जबाब दिला. तेव्हा महाराजांनी वरकडी केली. त्यांनी त्याला सर पाटील असा मानाचा किताब दिला. लाय पाटलाप्रमाणेच पद्मदुर्गाच्या अधिकाऱ्यांनाही त्यांच्या कामगिऱ्यांबद्दल गौरव करून महाराजांनी त्यांना पालखीचे मान दिले. आणि नंतर महाराज पंतप्रधान मोरोपंतांना फक्त एवढेच म्हणाले, कोताही केलीत, कार्य राहून गेले. श्रोते हो, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाच्या अभिवाचनाचा भाग 88 आज आपण ऐकलात. याबरोबरच रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आतापर्यंत पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभुजी पाठक लिखित बिल्वपत्र, ज्येष्ठ लेखक तत्वज्ञ यशवंतजी पाठक यांचं मातीचं देणं, त्याचबरोबर कवी लेखक CL कुलकर्णी लिखित अनुभूती आणि मेघावळ या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन उपलब्ध आहे. आणि याबरोबरच सकारात्मक विचार आणि ऊर्जा देणाऱ्या आनंदी कट्टा या कार्यक्रमाचे 365हून अधिक भाग उपलब्ध आहेत. तेव्हा या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन ऐकण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आपल्या जीवनात सामावून घेण्यासाठी आणि याचा आपल्या मित्र आप्त नातेवाईकांनाही आनंद देण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, रेडिओ जयंतला फ्री सबस्क्राईब तर कराच, पण नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.